Hello student, I am Prachi. Today's our topic is MCQs in switchgear and protection on protection of power system. तर या आधीच्या व्हिडिओजमध्ये आपण MCQs बघितले आहेत युनिट 1, 2, 3 and 4. बेसिक्स ऑफ प्रोटेक्शन, सर्किट इंटरप्शन डिव्हायसेस, प्रोटेक्टिव्ह रिलेज अँड प्रोटेक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर अँड अल्टरनेटर. तर आज आपण बघणार आहे MCQs प्रोटेक्शन ऑफ पॉवर सिस्टीम या टॉपिकवर. तर हा जो टॉपिक आहे हा युनिट 4च्या पण रिलेटेड आहे. तर हे MCQs पण खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यानंतर स्टार्ट करूया आपण. क्वेश्चन नंबर 1 आहे, इन केस ऑफ स्लो डेव्हलपिंग फॉल्ट्स इन ट्रान्सफॉर्मर दी बकलोज रिले. मीन्स जेव्हा की ट्रान्सफॉर्मरमध्ये स्लो फॉल्ट डेव्हलप होईल तेव्हा बकलोज रिलेचं काम काय आहे? ट्रिप दी सर्किट ब्रेकर, साऊंड अँड अलार्म, बोथ, नन ऑफ दी अबो. तर ऑप्शन बी करेक्ट आहे, साऊंड अँड अलार्म. मीन्स तेव्हा बकलोज रिले काय करेल तर अलार्म साऊंड करेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2, दी बसबार प्रोटेक्शन मीन्स प्रोटेक्शन ऑफ बसबार, आयसोलेटिंग स्विच, सर्किट ब्रेकर, ऑल ऑफ अबो. मीन्स बसबार प्रोटेक्शन मीन्स कशाचं प्रोटेक्शन तर बसबार, आयसोलेटिंग स्विच आणि सर्किट ब्रेकर. तिन्ही ऑप्शन करेक्ट आहेत म्हणून ऑप्शन डी ऑल ऑफ अबो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 आहे, दी अर्थ फॉल्ट करंट इज जनरली दॅन दी शॉर्ट सर्किट करंट, मोर, इक्वल टू, लेस, नन ऑफ अबो. तर अर्थ फॉल्ट करंट आहे हा शॉर्ट सर्किट करंटपेक्षा जास्त आहे, कमी आहे की इक्वल आहे? तर लेस आहे. The earth fault current is generally less than the short circuit current. Option C is correct. Then question number 4 is, a surge diverter should be located ... the apparatus to be protected. Options are close, far away, in the middle of, none of above. सर्ज डायव्हर्टर शुड बी लोकेटेड म्हणजे सर्ज डायव्हर्टर कुठे असायला पाहिजे ॲपरेटरच्या प्रोटेक्शनसाठी? तर क्लोज की फार अवे की मिडलमध्ये? तर ऑप्शन ए इज करेक्ट, क्लोज. मीन्स सर्ज डायव्हर्टर शुड बी लोकेट दी क्लोज दी ॲपरेटस टू बी प्रोटेक्टेड. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 आहे, दी लिस्ट एक्सपेन्सिव्ह फॉर लो व्होल्टेज सिस्टीम इज आयसोलेटर, ऑइल सर्किट ब्रेकर, फ्यूज, एअर सर्किट ब्रेकर. So option C is correct, that is fuse. Fuse is least expensive for low voltage system. Question number 6 is, the most serious voltage on the power system are those caused by insulation failure, arcing ground, resonance, lightning. Most serious voltage on the power system are those caused by the lightning. Option D is correct. Question number 7 is, the ideal scheme of protection for overhead lines is time graded overcurrent protection, distance protection, differential protection, none of above. So option B is correct, distance protection. Question number 8 is, the ground wire protects the transmission line against direct lightning stroke, indirect lightning stroke, both, or none of above. So option A is correct, means the ground wire protects the transmission line against the direct lightning stroke. म्हणजे जो ग्राउंड वायर आहे तो ट्रान्समिशन लाईनला कशापासून प्रोटेक्ट करतो तर डायरेक्ट लायटनिंग स्ट्रोकपासून. क्वेश्चन नंबर 9 इज, द मोस्ट डेंजरस व्हॉट इज अन अल्टरनेटर इज फेल्युअर ऑफ फॉल्ट, स्टेटर वाइंडिंग फॉल्ट्स, फेल्युअर ऑफ प्राइम मूवर, अनबॅलन्स लोडिंग. द मोस्ट डेंजरस व्हॉट इज अन अल्टरनेटर मीन्स अल्टरनेटरसाठी सर्वात डेंजरस काय आहे तर स्टेटर वाइंडिंग फॉल्ट. बी, ऑप्शन बी इज करेक्ट. हे MCQs खूप इम्पॉर्टंट आहेत, युनिट 4वर बेस आहेत हे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 इज, बकलोज रिले इन ऑइल इमर्स्ड प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट इन्सुलेशन फेल्युअर ऑफ वाइंडिंग, कोअर हिटिंग, फॉल ऑफ ऑइल लेवल, ऑल ऑफ अबोव. सो ऑप्शन डी इज करेक्ट, ऑल ऑफ अबोव. बकलोज रिले इन ऑइल इमर्स्ड प्रोव्हाइड प्रोटेक्शन अगेन्स्ट insulation failure of winding, core heating and fall of oil level. Question number 11 is, the earthing screen provides protection against. earthing screen कशाच्या बाबतीत प्रोटेक्शन प्रोव्हाइड करतो तर डायरेक्ट लाइटनिंग, इनडायरेक्ट लाइटनिंग, शॉर्ट सर्किट and above. So option C is correct, direct lightning stroke. The earthing screen provides protection against direct lightning stroke. Question number 12 is, the overhead lines can be protected by instantaneous time overcurrent relays, inverse time overcurrent relays, direct overcurrent relay and all of above.
So the option D is correct, all of above. Overhead lines can be protected by instantaneous time overcurrent relays, inverse time overcurrent relays, direct overcurrent relays. Question number 13th is Buckler's relay is a heat actuated relay, gas actuated, oil actuated, or water actuated. So option B is correct, means Buckler's relay is a gas actuated relay. Question number 14th is for protection against direct lightning stroke, we use ground wire lightning arrestor, both, and none of above. So option C is correct. Means ground wire and lightning arrestor are both used for protection against direct lightning stroke. Question number 15th is the changes of fault occurring to transformer are very rare because they are static device, totally enclosed, generally oil immersed, or all of above. So option D is correct, all of above. The changes of fault occurring to transformer are very rare because they are static device आहे. ट्रान्सफॉर्मर हे स्टॅटिक डिव्हाइस आहे, त्यानंतर ते टोटली एन्क्लोज्ड आहे आणि जनरली ऑइल इमर्स्ड आहे. म्हणजे त्याचे जे त्याच्यामध्ये ऑइल असतं आणि ते एन्क्लोज असतं सर्व, आणि ते ट्रान्सफॉर्मर जो आहे तो कसा आहे तर स्टॅटिक डिव्हाइस आहे. म्हणजे हे ऑप्शन डी करेक्ट आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 16 इन ट्रान्समिशन लाईन इंडक्टन्स ग्रेटर दॅन कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स लेस दॅन कॅपॅसिटन्स, इंडक्टन्स इज इक्वल्स टू कॅपॅसिटन्स, and D is none of above. So option A is correct, means inductance is greater than capacitance in transmission line. Question next is the surge diverter the station equipment against direct lightning stroke, traveling stroke, both, and D is none of above. So option B is correct, that is traveling stroke. Surge diverters the station equipment against traveling stroke. Question number 18 is for the proper protection of power system, the operating time of relay should be 10 seconds, less than 1 second, more than 10 seconds, none of above. Option B is correct, less than 1 second. Then question 19th is for the protection of arcing ground, we use Peterson coil, ground wire, lightning arrestor, none of above. Option D is correct. For the protection of arcing ground, we use जे यामधला आपण काहीच यूज नाही करत. And the 20th or last question is for protection against low voltage high frequency oscillation we use capacitors, surge absorbers, either A or B, none of above. So option C is correct, means कॅपॅसिटर्स पण यूज केले जाते किंवा मग सर्ज ॲब्झॉर्बन पण यूज केलं जाते. तर हे झाले MCQ स्विच गिअर अँड प्रोटेक्शनचे. तर या चॅनलवरती सर्व सब्जेक्टचे MCQज अवेलेबल आहेत. त्यानंतर प्रॅक्टिकल्स, इलेक्ट्रिकल इस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग MCQज आणि प्रॅक्टिकल्स, स्विच गिअर अँड प्रोटेक्शन प्रॅक्टिकल्स आणि MEEचे MCQज सर्व अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते बघू शकता. सो थँक्यू.